मिरज तालुक्यातील बुधगाव येथील झेंडा चौकात मित्राचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय। आज सकाळी 8:30च्या सुमारास हा प्रकार घडला। सिकंदर मौला शिकलकार असं मृताचं नाव आहे, तर संशयित मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी याला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले। दरम्यान जिल्ह्यात एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत असून जिल्हा हादरलाय। गेल्या 6 महिन्यातील 34 खून झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारावर आलाय। मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गलीत राहण्याचे आहेत। शिकलगार हे सेंटरिंगचं काम करत होते, तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजुरीचं काम करत होता। एका मुकादमाने बुधगाव येथील आरसीसी चेंबरचं काम शिकलगार यास दिलं होतं, त्यामुळे शिकलगार यांनी पट्टेकरी याला सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली। दरम्यानच्या काळात पट्टेकरी यांनी दुसरीकडे कामाला गेला। यातून दोघांमध्ये काल रात्री वादावादी झाली। या वादात शिकलगार यांनी पट्टेकरी याच्या डोक्यात त्याला मारहाण केली। त्या मारहाणीचा राग पट्टेकरी याच्या डोक्यात होता। आज सकाळी 8:30च्या सुमारास पट्टेकरी हा धारदार चाकू घेऊन धुंदा वसे झेंडा चौकात आला। त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार याच्याशी वादावादी झाली। याच वादातून पट्टेकरी आणि चाकूने शिकलगार यास भोकसलं। छातीवर वर्मी वार झाल्याने शिकलगार हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला। त्या ठिकाणी पट्टेकरी चाकू घेऊन तसाच उभा होता। याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शिकलगार यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचार सुरू असताना बुधवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी पट्टेकरी यास तात्काळ ताब्यात घेतला असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे।